बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं मिचाँग हे चक्रीवादळ तीव्र झालं। त्यामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। अशा जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः चेन्नईमध्ये या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले। अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला। मिचाँग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उग्र रूप धारण करतंय। या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसानं तामिळनाडूत हाहाकार उडालाय। चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, कुड्डालोर, तिरुवल्लूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। त्यामुळे चेन्नईतला बहुतांश भाग पाण्याखाली बुडाला, तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली। अनेक भागामध्ये पाणी साचलं असून रस्त्यावर पूर आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी चक्क गाड्या सुद्धा तरंगताना दिसल्या। पाण्याच्या प्रवाहात चारचाकी गाड्या वाहून जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं। चेन्नईत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं विमानतळावर सुद्धा पाणी साचलं। रनवे पाण्याखाली गेल्यानं विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। वादळी पावसाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यात रात्रीच्या वेळी शहरात रस्त्यावर मगर फिरताना दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। चेन्नईमध्ये पाणीच पाणी झालं असलं तरी इकडे मुंबईत काही भागातल्या नागरिकांच्या तुळचं पाणी पळालं। मुंबईतील विविध भागात पाणीबाणी निर्माण झाली। अंधेरीत जलवाहिनी फुटल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले। मात्र मुंबईच्या अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या 1800 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय। विविध आव्हानांवर मात करून सुमारे 50 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे काम पूर्ण करण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश आलंय। आता या जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील। त्यानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 5 वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे। मुंबई मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असताना जलवाहिनी फुटली असल्यानं मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 5 वॉर्डमधल्या नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावं लागतंय। अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर या भागात 48 तासापासून पाणीपुरवठा बंद आहे। मात्र आता जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। दुरुस्ती कालावधीत मुंबईकर नागरिकांनी राखलेला संयम आणि केलेलं सहकार्य याबद्दल पालिका प्रशासनानं आभार मानलेत। नौदलाच्या शौर्य आणि सामर्थ्याचा अभिमान म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा होतो। 1971च्या युद्धात भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या ऑपरेशन ट्रायडंटची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो। यंदाचा नौदल दिन खास ठरला। महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी परकीय आक्रमणाविरोधात आरमार उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासक म्हणून दूरदृष्टीची झलक दाखवली। आजही देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुसज्ज नौदल आवश्यक आहे। त्यामुळे यंदाचा नौदल दिन भारतीय नौदलाचे जनक असा ज्यांचा अभिमानानं उल्लेख होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं पार पडला। नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या 35 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं अनावरण केलं। पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्ट गॅलरीची पाहणी केली। यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती। नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींना नौदलाकडून सलामी देण्यात आली। नौदल दिन हा सिंधुदुर्गावर साजरा होतोय हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। जो समुद्र पर नियंत्रण रखता है वह सर्वशक्तिमान है। भारतीय नौदलातील गटांचं भारतीयकरण, त्यांचं नाव भारतीय करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली। एपोलेट्स में भी छत्रपति वीर शिवाजी महाराज का प्रतिबिंब हम सबको नजर आएगा। शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे असंही ते म्हणाले। भारत विकसित होने के लक्ष्य पर चल रहा है तो हमें अपने इस खोए हुए गौरव को फिर से पाकर के ही रहना है। भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची छाप असल्याचं मोदींनी म्हटलं। सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं। पाणबुड्या, कमांडो, युद्धनौका आणि विमानांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली। शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळाला।
कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। यावेळी अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा सुद्धा केली। यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता। बारामती हा खरं तर अजित पवारांचा गड आहे, त्यामुळे त्यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाकडून कोण लढणार याची चर्चा सुरू झाली। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं भावी खासदार अशी बॅनरबाजी बारामतीत करण्यात आली होती, त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसंच पार्थ पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या नावाचीही चर्चा होती। मात्र याविषयी योग्य वेळी बोलू असं अजित पवार यांनी म्हटलंय। मी ठरवीन ना, इतक्या लवकर तुम्हाला सांगितलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे ना, योग्य वेळी सांगेन। त्यातच मंत्रालय परिसरात पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार असे बॅनर लागले, त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढाई रंगणार का याची चर्चा सुरू झाली। मात्र त्याचवेळी भाजपनेही गुगली टाकली। उद्या जर महायुतीमध्ये तसा जर निर्णय झाला तर शेवटी महायुती म्हणूनच आपल्याला सर्वांना त्या संदर्भातलं काम करावं लागणार आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता बारामतीमधून अजित पवार गट लढणार की भाजप हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपनं 3 विरुद्ध 1 अशा फरकानं ही सेमीफायनल जिंकली। यानंतर नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलाय। यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या एका सूचक विधानानं 2024 मध्ये फडणवीस पुन्हा सीएम होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या विजयानं भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। भंडाऱ्यातल्या लाखनी इथं आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी संबोधित केलं। महाराष्ट्राचा एकच वाघ म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। बावनकुळे फक्त एवढ्यावरच थांबले नाही, एवढंच नाही तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती याची आठवण त्यांनी करून दिली। बावनकुळेंनी केलेल्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हात करून महाराष्ट्रात एकच वाघ नाही, महाराष्ट्रात एकच वाघ आहे, देवेंद्र फडणवीस। आता गडचिरोलीमध्ये जे वाघ आहेत ते माणसं खातात आहेत, लोकांच्या गाई म्हशी खातात आहेत, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती नाही। भाजपनं आता महाराष्ट्रात 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी कंबर कसली आहे। परिणामी महायुतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनाचा मुख्यमंत्री 2024 मध्ये असेल की नाही हा प्रश्न आता निर्माण झालाय। 3 राज्यात भाजपला चांगलं यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। महाराष्ट्रात मोदी मॅजिक चालणार नाही, इथं मवियाचा वर्चस्व असेल असं परखड मत खासदार राऊतांनी व्यक्त केलं। तर उद्धव ठाकरेंची जादू मातोश्रीत तरी चालेल का असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलं। देशातील 4 पैकी 3 राज्यात भाजपला दिमाखदार विजय मिळालाय। भाजपच्या विजयाचा वारू सुसाट सुटल्याचं चित्र यातून समोर आलं। अशाच प्रकारे निकाल लोकसभेत आणि महाराष्ट्रात लागतील असा दावा भाजपचे नेते करू लागलेत। मात्र भाजप नेत्यांचा हा दावा संजय राऊतांनी खोडून काढलाय। त्याला नितेश राणेंनी जोरदार उत्तर दिलंय। महाराष्ट्र ही लहर बहर आहे ना, ही काय तुमची आली लहर केला कहर, महाराष्ट्रात कहर वेगळा, लहर तिकडे कहर इकडे। उद्धव मॅजिक मातोश्रीमध्ये तरी चालेल का हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आगामी निवडणुकांबाबत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी जनतेच्या कौलातून त्यावेळी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत आव्हान आणि प्रतिआव्हानांची लढाई सुरू राहणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या बूथवर बसण्यासाठी एकही व्यक्ती राहू देऊ नका असं आवाहन बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलं। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावरून भाजपवर पलटवार केला। देशात नुकत्याच पार पडलेल्या 4 पैकी 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला, तर भाजपचा दिमाखदार विजय झालाय। या निवडणूक निकालाचा आधार घेत भंडाऱ्यात लाखणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या बूथवर बसण्यासाठी एकही व्यक्ती राहू देऊ नका असं आवाहन बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलंय। बावनकुळेच्या आवाहनाचा काँग्रेसकडून मात्र समाचार घेण्यात आलाय। बूथवर सुद्धा एकही माणूस पार्टीला काम करत बोलू नका, काँग्रेस पार्टीला बूथवर एकही माणूस बोलू नका। उद्या बूथ वाटायला सुद्धा माणसाला भेटले पाहिजे, ही ताकद तुमच्यामध्ये आहे। भ्रष्टाचाराचा पैसा खूप आहे आता त्यांच्याजवळ, त्याच्यावर ते बोलत असतील। मी काय म्हटलं, भ्रष्टाचाराचे पैसेच खूपच आहे ना, सगळ्यांना विकतच घ्यायला निघालेले आहेत ते लोक। प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी संबोधित करत असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो। मात्र आता बावनकुळेंनी केलेल्या याच आवाहनावरून बावनकुळे आणि पटोलेंमध्ये जुंपली आहे।
अजित पवार गटाला घेरायला आता सुरुवात झाली आहे। 2014 मध्ये भाजपनं जशी शिवसेनेची युती तोडली तसंच काहीसं 2024 मध्ये घडेल असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय। त्यामुळे राऊतांच्या या भाकीतावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलं। देशातील 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगलाय। अशातच ठाकरे गटाचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय। 2014 मध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भाजपनं शिवसेनेसोबतची युती तोडली। याची पुनरावृत्ती शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटासोबत होईल असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय। 2014 साली मोदी लहर आली म्हणून शिवसेनेबरोबर युती तोडणारे हेच लोक आहेत। त्याच्यामुळे त्यांनी त्यांना आपल्या पंखाखाली घेतलेला आहे। 2 गट आहेत बेईमान, हा त्यांचा प्रश्न आहे। आता तुम्ही तुमचं काय होणार याचा विचार करा ना, स्वतःचा, दुसऱ्यांचा कशाला विचार करताय? राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजप आणि महायुतीच्या गोटात उत्साह संचारलाय। त्यामुळे महायुतीतल्या घटक पक्षांना सुद्धा आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास वाटू लागलाय। पण त्यातच संजय राऊतांनी पुन्हा भविष्यवाणी करत भाजपच्या मित्रपक्षांना डिवचलंय। त्यामुळे राऊतांच्या या टीकेनं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले। या निवडणुकीत 4 पैकी 3 राज्यात कमळ फुललं। या निकालाचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत पोहोचतात एनडीएच्या खासदारांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। मोदींच्या नावाच्या घोषणा देत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या। विशेष म्हणजे मोदींनीही याच मुद्द्यावरून विरोधकांचे कान टोचत अधिवेशनाची सुरुवात केली। निराश होने की जरूरत नहीं है, लेकिन कृपा करके बाहर के पराजय का गुस्सा सदन में मत उतारना। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी बॅनरबाजी करत हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले। तसंच शेतकरी नुकसान भरपाई, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। अभी जीतने के बाद सारे ज्ञान उभर कर आ रहे हैं, लेकिन मोदी जी समय समय पे ज्ञान निकालते हैं और उनकी सुविधा के मुताबिक वो ज्ञान खो भी जाते हैं। एकंदरीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत, राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये संघर्ष होणार असल्याची चिन्ह दिसू लागली। मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत, तर सरसकट आरक्षण शक्य नसल्याचं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी केलं। मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मराठा समाज बांधवांची प्रचंड गर्दी आणि फुलांच्या वर्षावात जरांगे पाटलांनी खानदेशात पाऊल टाकलं। मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजनांना त्यांच्या मतदारसंघात येऊन उत्तर दिलं। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नसल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केल्यानं जरांगे पाटील संतप्त झाले। गिरीश महाजनांनी विनाकारण वातावरण खराब करू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आधी सांगितलं आहे, त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही 4 वेळा, त्यावेळी तिथं सांगितलं होतं स्टेजवरून, तर सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे। त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आरक्षणाचा हा प्रश्न कसा सोडवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू झाली आहे। याबाबत निवडणूक आयोगामध्ये सोमवारी सुनावणी पार पडली। यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे निवडणूक आयोगात उपस्थित होते। आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत त्यांच्या गटाची बाजू जोरकसपणे मांडली। राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी उपस्थित केला। तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन किती आहे, ताकद तुमची, ती मेन आहे असं PA संगमाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवून ठेवले। विशेष करून विधानसभा सदस्यांचं पाठबळ हे महत्त्वाचं असतं, असं यापूर्वीच्या दाखल्यांच्या आधारात किंवा निकालाच्या आधाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर खोटी शपथपत्र दिल्याचा आरोप केला जातोय। पक्षाची मोठी फळी आपल्यासोबत असल्याचा दावा शरद पवार गटानं निवडणूक आयोगात केला। तो कितपत टिकतो हे सुद्धा पुढच्या सुनावणीत स्पष्ट होईल। पुण्यातील हडपसर मधल्या एका तरुणाची मांत्रिकानं तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केली। हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात
हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5 लाखाचे पैसे बदलून कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत या तरुणाला 18 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला। पुण्यातल्या हडपसरमधील ससाणे नगरमधल्या एका तरुणाची त्याच्या मित्रामार्फत एका भोंदूबाबाशी ओळख झाली। आयरा शॉप असं या भोंदूबाबाचं नाव आहे। त्यानं पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून या तरुणाला एक अघोरी पूजा मांडायला सांगितले। पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतिया पोलीस आले। त्यांनी बाबासह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले। हा सगळा डाव या भोंदूबाबानं रचला असल्याचं कळताच तरुणानं पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी भोंदूबाबासह 4 जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित व्यक्तीची फसवणूक केली आणि त्याला पूजा अर्चा करण्यात गुंतवलं आणि डोळे बंद केले, ते निघून पसार झाले। अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली आहे। फसवणुकीविषयी आपण गुन्हा दाखल केलेला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी वारंवार आवाहन करण्यात येतं। मात्र पैशांच्या लोभापायी काही नागरिक अशा भूलथापांना बळी पडत असल्याचं दिसून येत आहे। म्हणूनच अशा घटनेनंतर तरी लोकांनी अशा लोभांना बळी पडू नये असं आवाहन पुणे पोलीस करतायत। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।